परिचय हा धडा कुंदमाला या प्रसिद्ध संस्कृत नाटकाच्या 5व्या अंकातून घेतला आहे, जो दिंगनाग यांनी लिहिला आहे. या प्रसंगात श्रीराम आपल्या 2 मुलांना लव आणि कुश भेटतात, पण त्यांना माहीत नाही की हे त्यांचेच मुलगे आहेत. जेव्हा राम त्याच्या सौंदर्याने आणि विनयाने मोहित होतात, तेव्हा त्यांना आपल्या मुलांची आठवण येते आणि हृदय भरून येते. या धड्याचे नाव शिशुलालनम म्हणजे मुलांचे लाड करणे किंवा बालसंगोपन. यातून पालकांचे वात्सल्य, मुलांची साधेपणा आणि वयानुसार लाडाचे महत्त्व यांचे सुंदर चित्रण आहे. आता आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूया. मूळ संवादाचा अर्थ विद्रूषक इतिताहा म्हणजे अरे वा किती सुंदर आलेत किंवा हे बघा किती छान आले आहे. कुशलवो शिष्य संबंधित व्यक्ती अपि कुशल महाराजस्य म्हणजे रामसिंग आपले हालचाल कसे आहेत, महाराजांचे स्वास्थ्य ठीक आहे का. राम युष्मदर्शनेत कुशलमियो भवतो किं वैमत कुशल प्रश्नस्य भाजनम एवं पुनर्तिथिजन स्मृतस्य कंठश्लेषस्य अहो हृदयग्राही स्पर्श म्हणजे तुमच्या दर्शनानेच माझ्यासाठी सगळं ठीक झाल्यासारखं आहे. तुमचे प्रश्न विचारणे म्हणजे फक्त तुमच्या भोजनासारखेच, पूर्वीच्या भेटीची आठवण किंवा गोड मिठासारखा हृदयाला स्पर्श करणारा अनुभव नाही. इन दिस विस्तृत स्पष्टीकरण इज दॅट विद्रूषक हा शब्द साधारणतः विद्वान, गुरु किंवा अनुभवी व्यक्तीसाठी वापरला जातो. येथे तो आनंद किंवा आश्चर्य व्यक्त करत आहे. कुशलवो संस्कृतमध्ये कुशल म्हणजे आरोग्य किंवा स्थिती, कुशलवो म्हणजे त्या व्यक्तीच्या स्थितीची चौकशी करणारा. रामाचे उत्तर, राम म्हणतो की तुमचे दर्शन त्याच्यासाठी फार आनंददायी आहे आणि तुमचे विचारलेले प्रश्न हा फक्त औपचारिक अभिवादन किंवा गोड आठवण आहे. येथे राम भावनिक दृष्ट्या सांगतो की तुमची उपस्थितीच त्याला हृदयस्पर्शी आहे, केवळ शब्द किंवा भेटीमुळे नाही. सारांश, हा संवाद आपुलकी, आदर आणि हृदयस्पर्शी भेटीचा अनुभव व्यक्त करतो. राम सांगतो की आपल्या गुरुची उपस्थिती किंवा प्रश्न विचारणे इतके महत्त्वाचे नाहीत, तर प्रत्यक्ष भेटणे आणि हृदयाला मिळणारा आनंद सर्वात मोठा आहे. उभोभय अधिकारी किंवा उपस्थिती राजा समंग खेळतेत न युक्त मध्यासितुम म्हणजे राजा खेळत आहेत त्यांना मध्ये घुसून बसणे योग्य नाही. राम सद्यवस्था न चारित्र लोपाय तस्माद व्यवहित मध्यास्यता सिंहासनम म्हणजे सध्याच्या परिस्थितीत व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून मी सिंहासनावर व्यवस्थित बसतो म्हणजे अचानक प्रवेश होतो. उभा राजन अलमती दाक्षिण्येन म्हणजे राजा कृपया अत्यंत नम्रतेने वागा. राम अलमती शालीनत्या म्हणजे मी अत्यंत शिस्तबद्ध आणि नम्रतेने वागत आहे. रामाचे पुढचे वर्णन, शिशुजनो वयोजुरोधात छोट्या वयाचे मुलगा आणि मोठ्या वयाचे लोक, गुणमहत्तांपी लालनीय एव महान गुण असलेले मुलगम, ब्रजती हिमकरोपी बालभावात हिवाल्याच्या हिमसारखी थंडता असणारे बालक, पशुपती मस्तक कॅतक छद्वम प्राण्यांचे स्वभाव आणि केसांचे विचित्र रूप असणारे मुलगा. इज दॅट राम येथे मुलांच्या विविध प्रकारांचे वर्णन करत आहे, त्यांच्या गुणधर्मांच्या, वयाच्या आणि वागणुकीचा तपशील देतो. राम पुढे विचारतो, एष भवतो सौंदर्यावलोकजनितेन कौतूहलेन पृच्छामि क्षत्रियल पितामहयो सूर्येंद्रियो को वा भवतोर्वंशस्य कर्ता म्हणजे मी त्यांच्या सौंदर्यावरून आणि निरीक्षणावरून विचारतो, हा कोण आहे ज्याचे वंशज कुलाचे वारसदार आहेत, या क्षत्रिय वंशातील मोठ्या व्यक्तींचे नातू कोण. भगवान सस भगवान तो सहस्र वर्षांचा इतिहास असणाऱ्या वंशाचा वारसदार आहे. कथमस्तस्मानाभिजनो संवृत्तो म्हणजे तो या वंशातील मुलगा कसा आहे. किंद्वैरोपेकमेव प्रतिवचनम त्याने आश्चर्याने विचारले, अरे तुम्ही दोघेही एक उत्तर का देता, वेगवेगळे का नाही बोलत. भ्रातारा वावा सोदर्य तेव्हा लव रामाचा मुलगा लवकुश या जोडीतील हसून म्हणाला, कारण आम्ही दोघेही भ्राताओ आहोत आणि सोदर्य एकाच आईच्या पोटी जन्मलेले आहोत, म्हणून आमचे विचार, आमचे उत्तर, आमचे मन सगळे सारखेच असते. शिकवण गोष्टीतून, जसे 2 सख्खे भाऊ एकाच घरात वाढतात, त्यांचे विचार, सवयी आणि बोलणे सारखेच असते, त्यामुळे ते एकाच प्रश्नाला एकसारखे उत्तर देतात. विदूषकाला हे गंमत वाटते, पण लव त्याला समजावतो की ही गंमत नाही, तर भावामधील नैसर्गिक एकरूपता आहे. संक्षिप्त स्पष्टीकरण संवादात राम मुलांचे निरीक्षण करतो, त्यांच्या वय, गुणधर्म, वर्तन आणि कौटुंबिक वारसा याबद्दल माहिती घेतो. सामाजिक संदर्भ,
हे क्षत्रिय वंशाशी संबंधित राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. यांचीच भावना आणि शैली. संवादात आदर, कौतुक आणि भावनात्मक तपशील आहेत. राम मुलांच्या गुणांचे कौतुक करतो आणि त्यांना योग्य स्थान देतो. समरूपो शरीर सन्निवेश वयस्सुत्न किज्जदंतरम. म्हणजे हा मुलगा शारीरिक रूपाने आणि अंगसंपत्तीने परिपूर्ण आहे. वय अगदी योग्य आहे, काहीही तफावत नाही. म्हणजे हो हेच योग्य आहे. संप्रती युच्यते किन नामधेयम. म्हणजे तर आता याला नाव काय द्यावे. आर्ष्यवंदनाया लवित्यात्मना श्रावामी कृतेशे आर्ष्यपी गुरु चरण वंदायाम. म्हणजे श्री आर्ष्यांच्या वंदनेत मी या मुलाचे नाव लव ठेवण्याची सूचना करतो. तसेच कुशबद्दल देखील गुरूंच्या चरणवंदनेत नामकरण करावे. अहंपी कुश इत्यात्मना श्रावयामी. म्हणजे मी देखील मला कुश हे नाव देण्यात येते असे ऐकतो. अहो उद्धात्र समुदाचार की नामद्यो भवतो गुरु. म्हणजे अरे वा, हे ऐकून किती आनंद झाला. तर या मुलाचे गुरु कोण आहेत. इन दिस रामाचे वर्णन. राम मुलाच्या शरीररचना, वय आणि आरोग्याबद्दल विचार करतो. तो तपासतो की मुलगा शारीरिक दृष्ट्या योग्य आणि सर्वांगीण परिपूर्ण आहे की नाही. नाम निर्णय. इस मुलाचे नाव लव ठेवले जाते, जे आर्ष्यांच्या वंदनेतून सुचवले आहे. दुसऱ्या मुलाचे नाव कुश ठेवले जाते. हे नामकरण धार्मिक व संस्कार सिद्ध परंपरेनुसार होते, जिथे गुरूंच्या चरण वंदनेतून योग्य नाव ठरवले जाते. इन सामाजिक सांस्कृतिक संदर्भ. वी सी नाव देण्याची प्रक्रिया केवळ नाव ठेवण्यापुरती मर्यादित नाही. ती धर्म, संस्कृती, वंशपरंपरा आणि गुरूंच्या आशीर्वादाशी जोडलेली असते. लरसीद भावनिक दृष्टिकोन. राम आनंद आणि कौतुक व्यक्त करतो. हे दर्शवते की त्याला मुलांच्या योग्य पालन आणि संस्काराची फार चिंता आहे. नुनू भगवान वाल्मिकी. म्हणजे हो, हे तर भगवान वाल्मिकी आहेत. म्हणजे काय संदर्भ आहे किंवा कशामुळे. उपनयनोपदेशेन. म्हणजे उपनयन संस्कार व शिक्षणाद्वारे. अहमत्र भवतो जनकन नामतो वेदितुमिच्छामी. म्हणजे मला या व्यक्तीच्या वंशावलीत जन्मलेल्या मुलाचे नाव जाणून घ्यायचे आहे. नहि जायमस्य नामधेयम न कश्चिदस्मिन् तपोवने तस्य नाम व्यवहारती. म्हणजे हे नाव माहीत नाही, कुठल्याही तपोवनात त्याच्या नावाचा उल्लेख नाही. म्हणजे अरे वा, किती महान आहे. जायमेन तस्य नामधेयम. म्हणजे माझ्या माहितीनुसार त्याचे नाव असे आहे. कथयताम. म्हणजे सांग. निर्णत्र कोशो नाम. म्हणजे त्याचे नाव निर्णत्रोशो असे आहे. वयस्य अपूर्वं खलु नामधेयम. म्हणजे किती विलक्षण आणि अप्रतिम नाव आहे. विचित्य एव तावत पृच्छामी निर्णकोश इति क एवं भनाती. म्हणजे मी केवळ विचारतो, हे निर्णकोश असेच नाव खरे आहे का. म्हणजे हो मातांनो. किंग कृपिता एव भनाती उत्प्रकृतिस्तथा. म्हणजे हा नाव देण्यामागे कृती किंवा विशेष कारण आहे का. इन दिस मुख्य विषय इज दॅट संवादात राम आणि लव और कुश वर्धनाच्या नावाविषयी माहिती घेत आहेत. या संवादातून नामकरणाची पारंपरिक प्रक्रिया, तपोवनातील वंश परंपरा आणि गुरूंच्या मार्गदर्शनाची महत्वाची माहिती मिळते. नामकरणाचे महत्व इज दॅट निर्णत्रकोश हे नाव विलक्षण आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहे. नावाचा अर्थ किंवा विशेषता हृदयाला भावणारा ठरतो. सांस्कृतिक दृष्टिकोन. नामकरण हा फक्त ओख नाही, तर गुरूंच्या शिक्षण, संस्कार आणि पारंपरिक परंपरेशी जोडलेला आहे. नाव ऐकून राम आनंदित होतो, हे आदर आणि कौतुक व्यक्त करते. इफ वन लुक्स फ्रॉम भावनिक दृष्टिकोन, देन राम आणि विद्वान संवादातून मुलांच्या नावाशी संबंधित उत्सुकता, आदर आणि हृदयस्पर्शी अनुभव स्पष्ट होतो. कुश यद्यावयोर्बाल भावजनितं किंचिद्विनयं पश्यति तदा एवं अधिक्षिपति निर्नुक्रोशस्य पुत्र माछापलम इति. बाल भावजनितं इक्वल लहानपणामुळे झालेले अविनयम, गैरवर्तन, शिस्तभंग. अधिक्षिपती रागावतो, छिरकारतो. निर्नुक्रोश ज्याला दया नाही, कठोर. छापलम खोडकरपणा, उचापती. कुश सांगतो, जेव्हा आमच्यात लहानपणामुळे काही गैरवर्तन दिसते तेव्हाही आम्हाला छिटकारते. अरे दयाशून्याच्या मुलांनो, खोडकरपणा करू नका असे म्हणते. इत्योर्यदि पितुर्निर्नुक्रोश इति नामधेयम इत्योर्जन्नी तेनावमानिता निर्वासिता एतेन वचनेन दारको निभर्त्स्यति. नामधेयम नाव. निर्वासिता घरातून हाकललेली, वनवास दिलेली. निर्भर्त्स्यति रागावते, दोष देते. विदूषक स्पष्ट करतो,
जर या मुलांच्या पित्याचे नाव निर्नुक्रोश शून्य असेल तर त्यांच्या आईला त्याने अपमानित करून वनवास दिला आहे. म्हणूनच ती मुलांना छिडकारताना त्या नावाचा उल्लेख करते. रामधिंग मामेवं भूतम सा तपस्विनी मत्कृतेनापराधेन स्वापत्यमेव न्युगभैनरक्षरार निर्भर्त्स्यति. स्वगतम मनातल्या मनात बोलणे. धिंग धिक्कार. तपस्विनी तप करणारी स्त्री. अपत्यम अपत्य. मुला. न्युगभ कठोर टोचणारे. राम मनात म्हणतो, अरे धिकार माझ्यावर, ती तपस्विनी माझ्या अपराधामुळेच आपल्या मुलांना अशा कठोर शब्दांनी छिडकारते. स्वाश्मम लोकयती राम डोळ्यांत पाणीऊन पाहतो. रामा अतिदीर्घ प्रवासोयन दारुणश्च विगय कुतूहलेनाविष्टो मात्र मनयोर नामतो वेदितुमिच्छामि न युक्तंच स्त्रीगतमनुयोक्तुम विशेषतस्तपोवने. तत्कोत्राभ्युपाय अतिदीर्घ प्रवास, फार मोठा वेळ, दीर्घकाराचा दूरवास, दारुण कठीण दुःखदायक, कुतूहलेनाविष्ट उत्सुकतेने भरलेला, अनुयोक्तुम थेट विचारणे, अभ्युपायक व उपाय. राम विदूषकाला हरू आवाजात म्हणतो, हा विरह फार दीर्घ आणि दुःखदायक आहे. मला उत्सुकता आहे की या मुलांची आई कोण आहे हे नावाने कळावे, पण स्त्रीला थेट विचारणे योग्य नाही, विशेषतः तपोवनात. मग यासाठी काय उपाय आहे? कथेसार या संवादात कुश आईच्या कठोर शब्दांचा उल्लेख करतो. विदूषक त्याचा अर्थ स्पष्ट करतो. सीतारामाच्या अपराधामुळे वनवासात आहे, म्हणून ती मुलांना दयाशून्याच्या मुलांनो असे म्हणते. राम हे ऐकून मनात खूप खिन्न होतो, स्वतःला दोष देतो आणि आईचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त करतो. पण तो थेट विचारणे योग्य नाही असे मानतो. हे संवाद केवळ शब्दांचे अर्थ नाहीत, तर रामाच्या अंतर्मनातील वेदना, सीतेचा कठोर वनवास आणि मुलांच्या निरागसतेतून उमटणारा सत्याचा आवाज दाखवतात. विदूषक जनांतिकम अहन पुनः पृच्छामि किन नामधेया युवयोर्जन्नी. स्पष्टीकरण. जनांतिकम केवळ हरू आवाजात, बाजूला बोलणे, प्रकाशवणे, सर्वांना ऐकू जाईल असे. नामधेया नाव. विदूषरस निर्माण करणारा पात्र आधी हरू आवाजात म्हणतो, मी पुन्हा विचारतो. मग मोठ्याने विचारतो, तुमच्या आईचे नाव काय आहे? लवह तस्या द्वे नामनी. स्पष्टीकरण. द्वे नामनी 2 नावे आहेत. लव म्हणतो, तिची 2 नावे आहेत. विदूषक कथमिव. स्पष्टीकरण. कथमिव कसे काय? विदूषक आश्चर्याने विचारतो, कसे काय 2 नावे? लव तपोवनवासिनो देवीती नामना हवयंती भगवान वाल्मीकिर्वधूरिती. स्पष्टीकरण. तपोवनवासिनी वनात तप करणारी स्त्री, देवी आदरणीय स्त्री, भगवान वाल्मीकी ईशी वाल्मीकी, वधू पत्नी. लव सांगतो, लोक तिला तपोवनवासिनी देवी म्हणतात आणि ईशी वाल्मीकी तिला वधू म्हणतात. राम अपि इतस्तावद वयस्य. मुहूर्त मात्रम. स्पष्टीकरण. वयस्य को मित्रा. मुहूर्त मात्रम थोडा वेळ. राम आपल्या मित्राला म्हणतो, मित्रा थोडा वेळ थांब. विदूषका आज्ञापेतु भवान. स्पष्टीकरण. उपसृत्य जवळ जाऊन आज्ञापेतु आदेश द्या. विदूषक रामाजवळ जाऊन म्हणतो, आपण आदेश द्या. राम अपि कुमारण्योरस्माकंच सर्वथा समरूपा कुटुंबवृत्तांत. स्पष्टीकरण. कुमार्यो या दोन्ही कुमारांचे लव आणि कुश समरूप सारखा. कुटुंबवृत्तांत घरगुती कथा, कौटुंबिक इतिहास. राम विचारतो, या दोन्ही कुमारांचा आणि आमच्या कौटुंबिक इतिहास सारखाच आहे का? इयती वेला संजाता रामायण गानस्य नियोग किमर्थन विधीयते. स्पष्टीकरण. नेपथ्ये पडद्यामागून आवाज, नियोग आदेश काम. पडद्यामागून आवाज येतो, इतका वेळ झाला, मग रामायण गाण्याचा आदेश का दिला जात नाही? उभव राजन उपाध्याय दूतो अस्मान त्वरयती. स्पष्टीकरण. उपाध्याय गुरु, दूत संदेशवाहक, त्वरयती घाई करतो. लव आणि कुश म्हणतात, राजा आमच्या गुरुचा दूत आम्हाला घाई करतो आहे. राम मयापी सम्माननीय मुनिनियोग. तथाही राम म्हणतो, मुनींचा आदेश माझ्यासाठीही आदरणीय आहे. म्हणून श्लोक हे उद्गार. राम सांगतो की लवकुश गात असताना तो प्राचीन कवी वाल्मिकींच्या संकल्प पृथ्वीवर उतरतो आणि कथा प्रशंसनीय तलाव वृक्ष नाभीसाठी निश्चित केली आहे. ही कथा श्रोत्यांना पवित्र करते आणि आनंद देते. रामवयस्य. अपूर्व वयन मानवाना सरस्वती अवतार. राम पुढे म्हणतो, मित्रा, ही मानवानामध्ये सरस्वतीचा अद्भुत अवतार आहे. मी ही कथा सर्वांसोबत ऐकू इच्छितो. सभासदांना बोलवा, स्वामिचमनला पाठवा आणि मीही या कुमारांच्या दीर्घ आसनामुळे झालेला थकवा दूर करतो. शेवटी सर्व पात्रे रंगमंचावरून बाहेर जातात. कथेसार. हा संवाद राम, लवकुश आणि विदूषक यांच्यातला आहे. यात लवकुशांच्या आईची ओख, रामायण गाण्याचा आदेश आणि रामाची आदरयुक्त भावना दिसते.
विदूषक हास्यरस निर्माण करतो तर राम गंभीरतेने कथा पुढे नेतो. निष्कर्ष, शिशुलालनम हा धडा फक्त संवाद नाही, तर पालकांच्या वात्सल्याचे, मुलाच्या निरागसतेचे आणि वयाचे महत्त्व सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा आहे. यामध्ये संस्कृत भाषेतील सौंदर्य, नाट्यात्मकता आणि नीतिमूल्ये यांचा सुंदर संगम आहे. मुले कितीही गुणी असोत, पण ती लहान असताना सर्वांना लाडाची वाटतात हे नैसर्गिक आहे.